नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत एक मोठी बातमी. खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात अजित पवारांकडनं पाहणी होतीये. काल कोल्हे यांना खुलं आव्हानच दिल्यानंतर आता आज अजित पवार यांच्याकडनं विकास कामांची पाहणी केली जातीये. आमदार चेतन तुपे हे पाहणी दौऱ्यावेळी उपस्थित आहेत. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात जात अजित पवारांनी पाहणी दौऱ्यालाही सुरुवात केलेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश भोसे यांच्याकडनं. योगेश, काल आव्हान दिले आणि आज थेट कामाला लागले दादा. प्रज्ञा, काल अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलं होतं आणि काल चॅलेंज दिल्यानंतर आज थेट अजित पवार हे अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दाखल झालेले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर भागातल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी अजित पवार हे काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये मांजरी परिसरातील जी काही पाणी पुरवठा योजना आहे त्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी, त्यासोबतच मांजरीतल्या रेल्वे गेटची सुद्धा पाहणी ही अजित पवारांकडून केली जाणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कालचं चॅलेंज आणि त्यानंतर आज थेट लोकसभा मतदारसंघात येणं निश्चितच अजित पवारांनी या सगळ्या दृष्टिकोनातून मनावरती घेतले की काय, अशा पद्धतीने एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेली जाते. काल चॅलेंज दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. अमोल कोल्हेंना अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यात एवढा मी मोठा नाहीये आणि अजितदादांनी माझ्या विकास कामांची पोच पावतीच दिली असंच म्हणता येईल, अशा पद्धतीचं प्रत्युत्तर हे अमोल कोल्हे यांच्याकडून देण्यात आलं होतं. मात्र आज थेट अजित पवार या ठिकाणी आल्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झालेल्या आहेत. काल गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि काल बारामती त्यानंतर आज पुण्यामध्ये अजित पवार आलेले आहेत आणि आज दिवसभर अजित पवारांचा हा पुणे दौरा असणार आहे आणि या पुणे दौऱ्यामध्ये विविध विकास कामांची पाहणी, त्यासोबत विकास कामांचं उद्घाटन हे अजित पवारांच्या हस्ते आज पार पडणार आहे. आणि आता ज्या ठिकाणी अजित पवार पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी स्थानिक आमदार चेतन तुपे सुद्धा उपस्थित आहेत. त्यासोबतच अजित पवार गटातील जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते. नक्कीच योगेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात सध्या अजित पवार आहेत आणि आपण ही थेट दृश्य बघतोय. अजित पवार इथली सगळी माहिती जी आहे ती जाणून घेत आहेत. एक मॅप लावलेला आहे, त्याच्यावरनं या भागाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.